शिवाजी, आतापर्यंत जी माहिती समोर येते, आधी अशी माहिती समोर आली की शाही स्नान हे स्थगित करण्यात आलं, त्यानंतर अशी माहिती समोर येते की आता गर्दी कमी होण्याची आम्ही वाट पाहतोय, त्यानंतर शाही स्नान 13 आखाड्यांचं होईल. नेमकं काय घडतंय? शाही स्नान होणार आहे नाही त्या संदर्भातला अधिकृत तपशील काय? अद्यापर्यंत वेट ऑन वॉचच्या भूमिकेमध्ये साधू महंत आहेत. देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी संपर्क साधला आणि परिस्थितीची माहिती घेतलेली आहे. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील योगी आदित्यनाथ यांच्याशी संपर्क साधला. त्याचबरोबर जर पाहिलं तर सेंट्रलच्या ज्या सगळं तपास यंत्रणा आहेत त्या ठिकाणी आहेत. रॅपिड ॲक्शन फोर्स आहे, NSGचे कमांडो आहेत, ते सर्व परिस्थिती नियंत्रणात आणताना पाहायला मिळत आहेत. मात्र जी अपेक्षेपेक्षा मोठ्या प्रमाणात गर्दी झाली, त्या गर्दीमुळे हा प्रकार घडला असं जरी सांगितलं असलं तरी गर्दी अपेक्षेपेक्षा जास्त होणार याची माहिती देखील देशाच्या इंटेलिजन्सला असणं गरजेचं असतं. त्यामुळे यंत्रणा म्हणून या बाबतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या यंत्रणेनं या संदर्भात जे अलर्टनेस आहे ते बाळगलं नाही का, हा एक प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असतो की अशा परिस्थितीमध्ये जेव्हा एवढा मोठा सोहळा पार पडत असतो तेव्हा एक्झिट प्लॅन काय असावा या संदर्भात चर्चा होऊ शकते. कारण एवढ्या मोठ्या सोहळ्यामध्ये एखाद्या ठिकाणी जर अनपेक्षित घटना घडली तर त्या संदर्भात उपाययोजना म्हणून भविष्यात काय काय करणं गरजेचं आहे याचा देखील एक्झिट प्लॅन जो असतो तो यंत्रणेने करणं गरजेचं असतं, प्रशासनानं करणं गरजेचं असतं. तो त्यांच्याकडे नव्हता का, हा एक प्रश्न होतो. रात्रीची वेळ होती, साधारण 11 वाजले होते आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा अफवा पसरतात तेव्हा पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी कमी प्रमाणात होत्या का, हा एक प्रश्न आहे. आणि या सगळ्या याच्यामुळं जेव्हा अशा घटना घडल्यानंतर त्या ठिकाणची जी यंत्रणा असते त्या यंत्रणेने काळजी घ्यायची असते. नाशिकमध्ये जो 2014 दरम्यान कुंभमेळा झाला होता त्यावेळेस मी देखील उपस्थित होतो. एका महंतानं सोन्याची माळ अशी फेकून मारली होती, लोकांकडे फेकली होती. तर ते फेकल्यानंतर त्याचे जे मणी पडतात ते गोळा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक जे असतात ते एकत्र झाले होते आणि त्यामुळं अशी परिस्थिती निर्माण होणार. तर त्यावेळेस तात्काळ पोलिसांनी काळजी घेतली, लोकांना बाजूला केलं. कारण ती घटना जी असते ती क्षणिक असते, त्यामुळे मोठी भगदड जी असते, चेंगराचेंगरी जी आहे ती निर्माण होऊ शकते. ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात, महंत असो किंवा तिथले लोक असो, कोणी काय बोलतंय, काय नक्कीच घडतंय, या सगळ्या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे. एवढा मोठा मेळावा आहे, यामध्ये अशा घटना घडणं अनपेक्षित आहे. अशा घटना घडू नये यासाठी प्रशासन म्हणून, यंत्रणा म्हणून या संदर्भात काम करणं अपेक्षित आहे. सध्याची परिस्थिती म्हटलं तर शांतता आहे, परिस्थिती नियंत्रणात आहे, मात्र नियमानुसार नाहीये. कारण जे भाविक आहेत त्यांच्यासाठी मार्ग ठरवून दिलेले असतात आणि त्या मार्गावरून जाण्याचा आणि येण्याचा मार्ग ठरलेला असतो. मात्र गंगा तटावरती जर आपण पाहिलं तर सध्या जाण्या आणि येण्याच्या मार्गामध्ये ज्या ठिकाणी वनवे आहेत त्या एकाच मार्गातून येणारे लोकही येत आहेत. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर जाते आणि लोकांना जे आहे अडवणं कठीण होतं. दुसरीकडे बाकी ठिकाणी जे पोलीस असतं त्या ठिकाणी बळाचा वापर करू शकतं, इतर ठिकाणी इतर वेगळे कार्यक्रम, इव्हन सरकारी कार्यक्रमामध्ये करू शकतं. मात्र इथं भाविक आहे, भाविकांचा प्रश्न असतो. त्यामुळं पोलिसांना देखील नरमाईची भूमिका घ्यावी लागते. कोणालाही धक्काबुक्की करता येत नाही, लोकांना समजून सांगावं लागतं. तर या सगळ्या गोष्टीमुळं यंत्रणेवरती निश्चितपणे ताण असणं साहजिक आहे. मात्र भाविकांनी सहकार्य करण्याची भूमिका घ्यावी असं सातत्यानं योगी आदित्यनाथ असो, इतर जे महंत आहेत त्यांनी देखील सांगितलेलं आहे. आणि महंतांनी देखील सध्या तरी समजूतदारपणाची भूमिका घेतलेली आहे. वसंत पंचमीचं अजून एक स्नान आहे, त्या स्नानाला देखील ते स्नान करू शकतात. दुसरा महत्वाचा मुद्दा या निमित्ताने हा आहे की आता सर्वसामान्य लोक ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी आंघोळ करताना, स्नान करताना पाहायला मिळत आहेत. मात्र दुसरा या सगळ्या याच्यामध्ये अनेकांचे आप्त जे आहेत, स्वकीय जे आहेत ते भेटत नाहीये. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये एक मोठी भीती निर्माण झालेली आहे. या ठिकाणी खोयापाया नावाचं एक सेंटर आहे, त्या सेंटरवरती अनेक लोक या ठिकाणी आपले घरातले लोक नक्की कुठे हरवले असतील तर पुन्हा तपशील मांडला तो सगळा तपशील महत्वाचा आहे. काही ज्या शंका तुम्ही उपस्थित केल्यात, काही प्रश्न जे तुमच्या मनात निर्माण झालेले होते त्या संदर्भातली सुद्धा तुम्ही माहिती दिलीत. हे सगळं आपल्याला आणखी बोलायचं आहे, तुम्ही जोडलेले राहा. नेमकं काय घडलेलं होतं आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करूया.
प्रयागराज महाकुंभमध्ये दुसरं अमृत स्नान मौनी अमावस्येला. मौनी अमावस्या नेमकी का महत्वाची आहे आपण ते समजून घेतोय. प्रयागराज महाकुंभमध्ये दुसरं अमृत स्नान हे मौनी अमावस्येला पार पडणार आहे. मौनी अमावस्या ही आज आहे. अमावस्या असल्यानं या स्नानाला विशेष महत्व सुद्धा आहे. मौनी अमावस्येला केलेल्या दानाला विशेष महत्व असतं. पितृदोष मुक्तीसाठी श्राद्ध पिंडदानाला सुद्धा महत्व असतं. आज रात्री 7:35 अमावस्या सुरू होते. 29 जानेवारीला संध्याकाळी 6:05 ही अमावस्या असणार आहे. मौनी अमावस्येच्या दिवशी सिद्ध योग सुद्धा आहे.